बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना सुरक्षेसंदर्भात मॉक ड्रिल घेण्याचे आदेश आहेत। 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश देण्यात आले। हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्याचेही निर्देश आहेत। विद्यार्थी आणि नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवा। युद्ध काळात नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना जनतेला स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण द्या। दुर्घटनेच्या वेळी एकाच वेळी काळोख करण्याचे नियोजन करा। 7 मे रोजी एकाच वेळी सर्व राज्यात मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आले आहेत। महत्त्वपूर्ण संस्था आणि प्रतिष्ठाने सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्या। हल्ल्यावेळी सुरक्षित स्थळी जाण्यासाठी योजना आखून तयारी करा। तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये नेमकं काय केलं गेलं पाहिजे या संदर्भात संरक्षण तज्ञ अभय पटवर्धन सर यांनी माहिती दिलेली आहे, पाहूयात। देशात उद्या मॉक ड्रिल होणार आहे आणि नेमकी मॉक ड्रिल काय असते, कशी असते, आपल्या सोबत संरक्षण विषयाचे तज्ञ निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहे। सर, मॉक ड्रिल नेमकी काय असते? मॉक ड्रिल म्हणजे युद्धामध्ये जे सीमारेषेच्या आतमध्ये आपल्या बाजूला असतात त्यांनी स्वतःचा बचाव कसा करायचा किंवा त्यांच्यावर हल्ला झाल्यास त्यांनी काय करायचं याच्याबद्दलच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स असतात त्याचं पालन म्हणजे मॉक ड्रिल असते। ही एक ड्रिल असते, पण जेव्हा ॲक्च्युअल होतं ते करण्यामध्ये त्यांना सवलत व्हावी, सुलभता यावी म्हणून ही ड्रिल केल्या जाते। सर, मॉक ड्रिलमध्ये कुठले इन्स्ट्रक्शन दिले जातात सर्वसामान्य नागपूर, समजा नागपुरात आपण आहोत, महाराष्ट्रात आहोत, तर कुठले इन्स्ट्रक्शन दिल्या जाईल? आपल्याला पहिल्यांदा इन्स्ट्रक्शन मिळतील आहे की जर तुमच्या शहरावर हवाई हल्ला होणार असेल, मिसाईल हल्ला होणार असेल तर काय होईल। अशा वेळेला जेव्हा यांना कळतं की एअरक्राफ्ट किंवा मिसाईल तुमच्या शहराच्या दिशेने येतात आहेत त्यावेळेला शहरामध्ये सगळीकडे सायरन वाजायला सुरुवात होते, भोंगे वाजायला सुरुवात होते। हा भोंगा वाजताच नागरिकांनी स्वतःचं जे शेल्टर असतं त्या शेल्टरमध्ये जायला पाहिजे। आपल्या इथं अशी शेल्टर्स नाही आहेत, ही फक्त सीमेवर लोकांनी केलेली आहेत। शेल्टर नाही तर आपल्या इथे लोक कुठे जाणार? आपल्या इथे लोकांनी जसं आहे की शेल्टर हे झालं, सायरन वाजला की तुम्ही बाहेर निघायचं आणि बाहेर निघून जर तुमची अनेक मजली इमारत असेल त्या इमारतीपासून दूर जमिनीवर झोपून राहायचं। हा एक प्रकार आहे। दुसरा प्रकार असा आहे की तुमच्या बिल्डिंगमध्ये जर तळघर असेल तर तिथे जायचं। आणि तिसरा प्रकार असा आहे की प्रत्येक ठिकाणी तुमच्या बाजूला ज्या हे असतात कंपाऊंड बिल्डिंग्स असतात, कंपाऊंड वॉल्स, त्या वॉलच्या बाजूला जाऊन आपला स्वतःचा बचाव करायचा। ही मॉक ड्रिल संपूर्ण देशभरात केली जाणार आहे। काय वाटतं तुम्हाला, इंडिकेशन्स आहे वॉरलाईक सिच्युएशन? वॉरलाईक सिच्युएशन तर आहेत, म्हणूनच गृहमंत्रालयाने 5 गोष्टींची मॉक ड्रिल करायला सांगितली आहे। पहिली म्हणजे सायरन वाजवायचा, दुसरी म्हणजे तुमच्यावर हल्ला झाल्यास सिव्हिल डिफेन्स कसा करायचा, त्यामध्ये काय काय येतं हे। तिसरं म्हणजे तुमची कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन किंवा जखमींना कसं न्यायचं। चौथी म्हणजे की तुमची ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्ज आहेत ज्यांना इम्पॉर्टंट आहे त्या बिल्डिंग, जशी आपल्या नागपूरची अंबाझरीची फॅक्टरी आहे किंवा मेंटेनन्स कमांडचे आहे किंवा सोनेगावचं एअरफोर्स स्टेशन आहे, त्यांना कॅमोफ्लॅज नेटनी कसं झाकायचं याचीसुद्धा प्रॅक्टिस केल्या जाईल आहे। कुठली यंत्र, म्हणजे नागपूरचा विचार झाला तर जिल्हाधिकारी कार्यालय मॉक ड्रिल घेणार, पोलीस घेणार, महानगरपालिका घेणार, कुठली यंत्रणा इन्व्हॉल्व असतात मॉक ड्रिलमध्ये की सगळ्या यंत्रणा असतात? सगळ्या यंत्रणा, सरकारी यंत्रणा जेवढ्या काही आहेत, तसं रेल्वे आहे। जर सायरन वाजला तर रेल्वे स्टेशनवरची सगळी जे आहेत लाईट्स ते बंद होतील आहे। आणि गाड्या जर चालल्या असतील, म्हणजे ट्रेन जर रन करत असेल तर ती ट्रेन आहे तिथे थांबून राहील आहे, सगळ्यांचे लाईट जातील। पोलीस जे आहेत ते रस्त्यावर येतील, जे काही वाहनं चालतात आहेत त्या वाहनांना आहे तिथे थांबवून त्यांचे लाईट लावायला लागतील। आपल्या इथे जे हे आहेत NGOज आहेत ते रस्त्यावर फिरतील, ज्या लोकांचे लाईट घरामध्ये चालू आहेत आणि ज्यांनी ब्लॅकआउटची ड्रिल केलेली नाही आहे किंवा त्यांनी आपल्या काचांना काळं हे पडदे लावलेले नाही आहेत त्यांना सांगतील की तुम्ही लाईट बंद करा। तसे अनेक प्रकारे करता येतं। ही तर आपली पहिली प्रॅक्टिस आहे, याच्यानंतर अनेक प्रॅक्टिसेस होतील अशा, असं मला वाटतं आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TVN मराठी, नागपूर।
नागपूर पालिकेच्या कंट्रोल रूम मधून नागरिकांना सूचना मिळणार आहे, याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या संपूर्ण देशभरात युद्धाची मॉक ड्रिल आहे। म्हणजे समजा युद्ध झालं तर काय व्हायला पाहिजे, नागरिकांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे याची मॉक ड्रिल आहे। आणि यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीचं हे कंट्रोल रूम आहे आणि संपूर्ण शहरात अनाउन्समेंटची व्यवस्था जी आहे ती या स्मार्ट सिटीच्या कंट्रोल रूममध्ये आहे। जवळपास नागपूर शहरात प्रत्येक चौकामध्ये माईक, लाऊडस्पीकर जे आहे ते लागलेले आहे, स्पीकर्स लागलेले आहे। नागपूर महानगरपालिकेच्या या स्मार्ट सिटी सेंटरमध्ये आहे आणि या ठिकाणावरून संपूर्ण शहरात एकाच वेळेस अनाउन्समेंट करण्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मॉक ड्रिलमध्ये प्रत्येक गोष्ट सांगितली जाणार आहे की समजा विमानातून हल्ला झाला तर नागरिकांनी काय काळजी घ्यायची, सायरन वाजल्यावर नेमकी काय काळजी घ्यायची आणि अशा वेळेस एकाच सेंटरमधून अनाउन्समेंटची जी व्यवस्था आहे ती या शहरामध्ये नागपुरात ही सज्ज आहे। आपण बघू शकतो हा माईक लागलेला आहे। उद्या नेमकी मॉक ड्रिल कोण घेणार याची स्पष्टता अद्याप झालेली नसली तरी यंत्रणा मात्र नागपुरात सज्ज आहे। एकाच वेळेत संपूर्ण शहरात अनाउन्समेंट केल्या जाऊ शकते आणि त्याची यंत्रणा पोलिसांकडे पण आहे आणि नागपूर महानगरपालिकेकडे आहे। संपूर्ण यंत्रणा जी आहे ती उद्याच्या युद्ध सरावाच्या मॉक ड्रिलसाठी सज्ज आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।